बहुजन विकास आघाडीचे उमेदवार कल्पक पाटील यांची परिवहन सभापतीपदी बिनविरोध निवड. राष्ट्रप्रथम न्यूजचे विशेष प्रतिनिधी अजय वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार वसई विरार महानगरपालिका मुख्यालय येथे दिनांक 21 डिसेंबर रोजी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार कल्पक पाटील यांची परिवहन सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. यावेळी बहुजन विकास आघाडीचे माजी सभापती प्रशांत राऊत, माजी सभापती अतुल साळुंखे, माजी सभापती माया चौधरी, माजी परिवहन सभापती भरत गुप्ता, माजी नगरसेवक महेश पाटील, माजी नगरसेविका प्रतिमा सचिन पाटील, माजी नगरसेवक राजन पोद्दार, युवा भव्य कार्यकर्ता समाजसेवक निशाद दादा चोरगे, समाजसेवक झहीर शेख, परिवहन सभापती सदस्य प्रितेश पाटील, स्वप्नील कवळी, वसंत वरे व अमित वैद्य, ज्येष्ठ समाजसेवक श्याम यादव, भव्य कार्यकर्ता बाळू मेंढरे इत्यादी मान्यवर तसेच बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिवहन सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर पीठासीन अधिकारी असलेले ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी कल्पक पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले व अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित बहुविभाग पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आणि कल्पक पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठी गर्दी केली. हे सर्व पाहून सभापती कल्पक पाटील अक्षरशः भारावून गेले. यावेळी मीडियाशी बोलताना नवनिर्वाचित परिवहन सभापती कल्पक पाटील व माजी सभापती भरत गुप्ता यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सर सांगा की आज आपली बिनविरोध सभापतीपदी निवड झालेली आहे, काय आपल्या भावना व्यक्त करायला आपण? माझे शब्द नाही. लोकनेते आमदार हितेन ठाकूर यांचे मी कसे ऋण फेडू असं मला आज माझं मन भरून आलं. शब्द नाहीत माझ्याकडे. एक सामान्य कार्यकर्त्याला न्याय बहुजन विकास आघाडीत मिळतो हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. अप्पा आणि दादा ह्या दोघांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, हा विश्वास मी त्यांचा तोडू देणार नाही, त्याला तडा जाऊ देणार नाही. 100% प्रयत्न करीन. जास्तीत जास्त लोकांना कशी सेवा देता येईल हा प्रामाणिक प्रयत्न माझा आहे. एकंदरीत आपण जर आज परिवहन सभापती म्हणून आपण चार्ज घेतलेला आहे, आज आपली निवड झालेली आहे. आपण परिवहनच्या जर बसेस बघितल्या किंवा रूट्स बघितल्या, अनेक बसेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोडकळीस आलेले आहेत. या सर्व मार्ग कसा काढणार आपण आणि लोकांना सेवा देण्यासाठी कशा पद्धतीने तयार होणार? आमची त्याविषयी मीटिंग झालेली आहे ऑलरेडी. अशा सूचना आम्ही आमच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेल्या आहेत. तर त्या लवकरात लवकर सुधारणा होईल अशी आपण ग्वाही देतो. सर, आता नव्यानं आपल्याकडे इलेक्ट्रिक बसेसचे सुद्धा काही प्रस्ताव समोर आलेले आहेत. इलेक्ट्रिक बसेसची काही आपल्याकडे डिमांड आहे, किती बसेस येणार आहेत किंवा सीएनजीच्या बसेस आहेत, याबाबतचं कशा पद्धतीचं? येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये 57 बसेस आपल्याकडे दाखल होणार आहेत सेवेमध्ये. त्या बसेस दाखल झाल्यानंतर पर्यावरणासाठी बऱ्यापैकी हातभार लागणार आहे. जे प्रदूषण आहे आता बऱ्यापैकी आपण त्याच्यामध्ये सुधारणा कधीपर्यंत येणार आहे? त्या 3-4 महिन्यामध्ये यायचं अपेक्षा आहे. धन्यवाद. सभापतीची निवड प्रक्रिया पार पडलेली आहे, कशा पद्धतीने पार पडलेली आहे? आपण कुणाचे नामनिर्देशन करतो? वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन समितीच्या सभापती पदासाठी आज माझी पीठासीन अधिकारी म्हणून माननीय विभागीय आयुक्त यांनी नियुक्ती केली होती. त्या अनुषंगानं आज मी इथं उपस्थित झालो. 18 तारखेपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात आले होते नगर सचिवांकडे. श्री कल्पक सुदाम पाटील या उमेदवारांची नामनिर्देशन पत्र 3 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली होती. आज 12:30 वाजता बैठक सुरू झाली. नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली. 3ही नामनिर्देशन पत्र वैध आढळून आली, त्यामुळे ते स्वीकृत करण्यात आली. अर्थात हे 3ही नामनिर्देशन पत्र एकाच उमेदवाराची होती, श्री कल्पेश सुदाम पाटील यांची होती. त्यामुळं नामनिर्देशन एकच होतं. त्यामुळं या नियमाच्या नियम 6(1) नुसार एकच वैध नामनिर्देशन पत्र असेल तर त्यामुळं एकच नामनिर्देशन पत्र वैध असल्यामुळं त्यांना मागे घेण्यासाठीची 15 मिनिटाची वेळ देण्यात आली होती. त्यांना इन द सेन्स सर्वांसाठी प्रक्रियेचा भाग म्हणून नियमाच्या तरतुदीप्रमाणे त्यांना 15 मिनिटाचा वेळ दिला होता. त्या नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या कालावधीमध्ये कोणत्याही उमेदवारांना किंवा प्राप्त झालेल्या उमेदवारांना नामनिर्देशन परत न घेतल्यामुळं वैध आणि स्वीकृत झालेलं एकच नामनिर्देशन पत्र श्री कल्पेश सुदाम पाटील यांचं शिल्लक राहिलं. त्यामुळं नियमाच्या 6(1) नुसार त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली व ती जाहीर करण्यात आली. धन्यवाद.